कपडे स्वच्छ असावेत. जर तुम्ही स्वतःपासून जर सुरू केलं हे, तर तुम्ही हळूहळू घर पण आईला सांगाल इथं कचरा पडलाय का आई, ते साफ केलं पाहिजे. म्हणजे सगळेच जर जिथं स्वच्छता आली तर तिथं निरोगी राहाल तुम्ही. बाकीच्या गोष्टी पण असतात. शाळेमध्ये आल्यानंतर सुद्धा एक शिस्त, टीचर सांगतात ते ऐकलं पाहिजे. त्याच पद्धतीने अभ्यास पण केला पाहिजे, कारण इथल्या विद्यार्थ्यांना बाकीच्या ॲक्टिव्हिटीज नसतात. शहरातल्या मुलांना कसं असतं, बाकीचं भरपूर असतं. फोन असतो, टीव्हीचे प्रकार असतात, गेमचे प्रकार असतात. तसं आपल्याकडेच खूप सगळ्यात चांगलं असेल तर मैदानी खेळ आहे, शरीराचा व्यायाम होतो आणि अभ्यास. त्या खरंच खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही अवलंबाव्या असं मला वाटतंय. की एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर आपले टीचर लोक असतात, त्यांना विचारायचं. आणि जास्तीत जास्त शिष्यवृत्तीमध्ये आपण जर आलात तर आपल्याला पुढच्या शिक्षणासाठी भरपूर फॅसिलिटीज पण आता आहेत. तुम्हाला माहिती असेल, अजून तुम्ही लहान आहात, पण एका मार्काने नंबर वर खाली होतात. पण त्याची तयारी जर तुम्ही आत्तापासून केली, लहानपणापासूनच जर अभ्यासाची वेळ किंवा अभ्यासाला बसायचा स्टॅमिना जर वाढवला तर ते खूपसं शक्य आहे की तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल किंवा वेगवेगळे अधिकारी आहेत, तसं पण तुम्ही होऊ शकता. आज आपले व्हिडिओ साहेब पण आहेत. आज हा कार्यक्रम वृक्षारोपणाचा आपण ठेवला आणि गावकऱ्यांनी किंवा या शाळेतून गडकर साहेब पण आज हजर आहेत. आपण मला बोलवलं आणि आज लग्नतिथी असून सुद्धा आज भाऊनी मला सांगितलं आवर्जून की आज या कार्यक्रम अटेंड कर. आज आम्हाला जाता येत नाही कारण आज त्यांचे दौरे चालू आहेत. आपल्याकडे पण चालू असेल. उद्या आहे का? उद्या संध्याकाळचं. अच्छा, उद्या संध्याकाळ. तर आपल्याला माहिती असेल की आता आपण निर्णय घेतलाय की हे इलेक्शन करणार आहे आणि आपल्याला खरं आज मला वाटत होतं या म्हणजे विद्यार्थ्यांच्या फॅमिलीला आपण बोलवलं असेल. कारण कसं होतं, त्या निमित्ताने 4 गोष्टी त्यांच्या पण कानावर पडतात की आपला मुलगा काय करतो, काय केलं पाहिजे, किंवा आपण सगळ्याच गोष्टीची देवाणघेवाण त्यांच्याशी केली जाते. तर मी एवढंच म्हणेन की अजून काही आपल्या अडचणी असल्या शाळेच्या, त्या सुद्धा आता काही शाळा खोल्या होणंच फार गरजेचं होतं. मला माहिती आहे की आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा बॅकलॉग होता, शाळा खोल्याच नव्हत्या. जिथं जिथं जाईल तिथं शाळा खोली नसायची, विद्यार्थी एवढे असायचे आणि शाळा खोली नसायची. आणि कसं असतं, आज विद्यार्थ्यांना पण वाटतं की बाबा हा मुलगा एवढ्या चांगल्या शाळेत बसतो, मग आपल्याला पण फॅन पाहिजे, लाईट पाहिजे, इमारत चांगली असावी. पण आता ते काम आपण केले. आता अभ्यास करायचा आणि गुणवत्तेत आपण चांगलं चमकायचं. जिल्ह्यामध्ये आपलं नाव, आपल्या गावाचं कसं येईल, आपलं कसं येईल हे पाहायचं. हे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आणि त्यांना मदत करणं आपले शिक्षक लोक आहेतच, पण तुम्ही मागे लागलं पाहिजे की आम्हाला हे शिकवा, आम्हाला हे दाखवा. आता शाळा आता नुकतीच चालू झाली मला वाटतं, आणि आता अभ्यासाचा पण एवढा लोड नाही आहे, त्याच्यामुळं अदर ॲक्टिव्हिटीज चालू असतील. तर पण आत्तापासूनच हळूहळू अभ्यासाला सुरुवात करा. आपल्या सर्वांचं नाव जिल्ह्यात, राज्यात, देशात चमकवा. आणि सगळ्यांनी जे जे वृक्ष लावणार आहात ते ते जगवा. आणि आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. आणि वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. धन्यवाद.